सर्व बंधू आणि भगिनींनो, काल परवा जे दिल्लीमध्ये घडलं ते या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह प्रकार म्हणता येईल. कारण 12 वर्षांपासून या देशामध्ये जी सत्ता सुरू आहे, भाजपची, संघाच्या विचाराची, त्या विचारांना हा पहिला तडा आहे. कारण 12 वर्षांमध्ये जी मनमानी संघ पुरस्कृत भाजपची चालू होती, त्यामुळे जनता दहशतीत होती. बोलायला तयार कोणी नव्हतं. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांनी, युवकांनी जो आंदोलनाचा प्रकार अवलंबला आणि त्यामुळे देशातील बहुतेक युवा वर्ग उत्तेजित झाला, तो आक्रोशित होता, जो फ्रस्ट्रेशनमध्ये होता, त्याला आशेची किरणं दिसू लागली आणि म्हणून तो या आंदोलनामध्ये उतरला. खरं म्हणजे याला कारण या देशाचा CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, यांनी जे जुरळ म्हणून तरुणाईला चिडवलं, त्यांच्या वर्मावर बोट घातलं आणि त्या चिडवण्याचा जो उपयोग अभिजित दिपके यांनी करून घेतला बोस्टनवरून, म्हणजे अमेरिकेत असताना, त्याला भारतामध्ये लाखो नव्हे कोटीच्या वर फॉलोअर्स मिळाले. त्यांनी अगदी त्यांच्या वर्मावर, दुःखाच्या वर्मावर बोट ठेवलेलं होतं आणि म्हणून एवढा रिस्पॉन्स, एवढा प्रतिसाद देशातील तरुणाईने त्याला दिलेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून जे आंदोलन सुरू झालं आहे दिपकेकडून, तो दिल्लीवर, अमेरिकेतून आल्यावर, त्यात जी वाढ होत गेलेली आहे, लाखोच्या संख्येपर्यंत विद्यार्थी, तरुण, मोठी माणसं, सगळ्या धर्माची, सगळ्या जातीची त्या ठिकाणी आली आणि त्यांनी आव्हानित केलं इथल्या सत्तेला, इथल्या सरकारला. ही बाब ऐतिहासिक आहे. कारण या देशामध्ये अशा प्रकारचा तरुणाईचा उठाव आणि त्याला जनतेने दिलेली साथ हा पहिला प्रकार आहे. आणि म्हणून मला असं वाटते की एक पॉझिटिव्हिटी, एक चांगलं पण देशामध्ये सुरू झालेलं आहे. उद्दाम, जातीयवादी, मनुवादी सत्तेला हे आव्हान आहे. आणि म्हणून या सत्तेला असं आव्हानित करणं आवश्यक आहे. कारण देशातील सर्व सेक्शन, सर्व घटक फ्रस्ट्रेशनमध्ये होते. शेतकरी, किसान आंदोलन झालं, 800च्या वर शेतकरी मेले, तरी यांना घाम फुटला नाही, तरी यांना न्याय देत नाही. तरी शेतकरी दुःखात आहे, तरी शेतकरी आत्महत्या करत आहेत. या देशामधली बेकारी, अनएम्प्लॉयमेंट ही वाढत आहे. नोकऱ्या लागत नाही आहे. दरवर्षी 2 कोटी रुपये किंवा 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असं म्हणणारा मोदी हे अनएम्प्लॉयमेंट वाढवत आहे. त्या 2 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या आहेत? असं सगळं करणारं जे काही सरकार आहे, की या देशातील शिक्षणाची काय अवस्था आहे? ही जी भाजपची नीती आहे 2020मध्ये सांगितलेली, नवीन शिक्षण नीती म्हणतात आणि जुनी वेदाकडे, मनुस्मृतीकडे नेणारी शिक्षण नीती लागू करतात. ही ढोंगबाजी आहे. सांगायचं एक आणि करायचं उलटं, अशा प्रकारची यांची ही नीती आहे. कारण यांचं मूळ मनुस्मृतीमध्ये आहे, यांच्या विचारांचं मूळ मनुस्मृतीमध्ये आहे, विषमतेमध्ये आहे. या देशातील बहुजनांना, ज्यांना ते शूद्र म्हणतो, त्यांना शिक्षणहीन करायचं आहे. या देशातील निरक्षरता वाढवायचं आहे, अज्ञान वाढवायचं आहे आणि या क्रूर लोकांची सत्ता लादायची आहे. आणि म्हणून हे जे घडलेलं आहे त्याचा आपण हे केला पाहिजे. इथल्या स्त्रिया नाराज आहे, इथले शेतकरी नाराज आहे, इथले आरक्षित जे वर्ग आहेत, SC, ST, OBC, त्यांचं आरक्षण कमी करण्याचा प्रकार चालू आहे आणि लॅटरल एंट्रीच्या नावावर ब्राह्मण भरणा चालू आहे. हे जे आहे ते या देशामध्ये
RSSची भूमिका ती लागू करत होते 12 वर्षांपासून. आणि भ्रष्ट जे कोणी दुसरे पक्ष आहेत त्यांना यांनी कवेत घेतलं. त्यांच्या माध्यमाने सगळं चालू आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ही अटीतटीची वेळ आहे. सर्वांनी जागरूक होण्याची वेळ आहे. घरी बसून काही होणार, बोला, रस्त्यावर या, परंतु विषमतेच्या जाचातून, विषमतेच्या या काळोखातून बाहेर येण्यासाठी जे काही प्रकाशाची किरणं पडली आहेत त्याला साथ द्या, पुढे या. आज हे आंदोलन संपलं असलं तरी मनातील खतखत, विषमता संपलेली नाही आहे. ती वाढवण्याचा ह्यांचा प्रकार आहे. त्याच्यावर नजर ठेवा, बारीक नजर ठेवा आणि विरोध करा, तुम्ही करा, सांगा. हे आपलं कर्तव्य समजा आणि या देशातील क्रांतीला पुढे न्या, समतेला पुढे न्या, असं माझं आवाहन आहे. धन्यवाद.